नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं तो म्हणजे प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2 मधला पहिला क्वेश्चन जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, तो तुम्ही करा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 2 गणित करणार आहे, पहिला आणि पाचवं. बाकीचे गणित जे ते पायथागोरसच्या प्रमेयावरून तुम्हाला काढता येतील. दुसऱ्यातला पहिला क्वेश्चन काय दिला बघा. फाइंड हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलचं नाव माहिती नाही, त्यामुळे ट्रायंगल आपण कुठलाही घेऊ शकतो. ABC. समजा ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल याचा अर्थ काय, या सगळ्या बाजू जे आहेत ते इक्वल मापाचे आहेत. काय दिलेले तुम्हाला, साईडचं माप दिलेलं आहे 2a, याचं पण 2a असेल, याचं पण 2a. हाईट विचारलेली आहे, आपण जिथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तर काय माहिती आपल्याला बघू. समजा AD हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आपण. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हे दोन पद्धतीने सोडवता येतं. दोन पद्धतीने कुठल्या तर ज्यावेळेस आपण इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरतो ज्यावेळेस परपेंडिक्युलर आपण एखाद्या वर्टेक्स टाकतो समोरच्या बाजूवरती, त्यावेळेस तो त्याचा मिड पॉईंट पण असतो. म्हणजे BD आणि DCचं माप सारखं होतं. जर पूर्ण माप 2A असेल तर याचं माप किती होईल A, याचं पण माप किती होईल A माप झालं. हा एक ट्रायंगल तुमच्याकडे आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे ADC. त्याच्यामध्ये तुमच्याकडे हायपोटेनस आहे, बेस आहे, हाईट काढता येईल. किंवा 30, 60, 90चा प्रॉपर्टी आपल्याला इथं वापरता येते. कशा पद्धतीने वापरता येते बघा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे प्रत्येक कोण किती अंशाचा असेल, 60 अंशाचा असेल. 60 आणि हा पण 60 अंशाचा. आता या छोट्या त्रिकोणात जर बघितलं ABD किंवा ADC मध्ये तर काय होतं, एक कोण 90 अंशाचा, एक 60 अंशाचा, म्हणजे उरलेला कोण किती अंशाचा झाला, 30 अंशाचा. म्हणजे 30, 60, 90चा ट्रायंगल होते आणि त्यानुसार पण आपल्याला गणित करता येतं. लेट triangle ABC be an equilateral triangle. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to 60 degree. का बरं, इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे ती. आता नाउ ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. AD परपेंडिक्युलर काढायचं आपल्याला, हाईट काढायची म्हणजे AD काढायचं आपल्याला इथे. इन ट्रायंगल ABD कुठला एक ट्रायंगल घ्या, पलीकडचा घ्या किंवा अलीकडचा घ्या. ABD काय काय माहिती तुम्हाला, अँगल D बरोबर 90 डिग्री. का बरं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. अँगल B बरोबर 60 डिग्री. का बरं, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एक अँगल आहे म्हणून 60 डिग्री. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला, तर 30 डिग्री. देअरफॉर बाय 30, 60 अँड 90 डिग्रीज प्रॉपर्टी किंवा थेरम काय म्हणतात आपल्याला, तर काय काढायचं आपल्याला बघा. AD काढायचं म्हणजे 60 डिग्रीच्या अपोजिट अँगल काढायचं आपल्याला, साईड काढायची आपल्याला. AD इज इक्वल टू 60 डिग्रीच्या अपोजिट काय असतो, तर √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे, AB ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती आहे ती 2A. 2 कॅन्सल होईल, काय मिळतं तुम्हाला इथे AD बरोबर √3A. पाचवा क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. साइड ऑफ एन आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल दिला आपल्याला. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दोन बाजू सारखे. आता समजा हा सुद्धा एक ABC ट्रायंगल घेतला आपण. B अँगल राईट अँगल 90 डिग्रीचा आहे आणि काय दिलेलं आहे आपल्याला, साइड ऑफ अ ट्रायंगल एक्स फाइंड इट्स हायपोटेनस. म्हणजे ही साइड एक्स आहे, दोन्ही साइड x हायपोटेनस आपल्याला काढायचं. लेट triangle ABC be isosceles right angled triangle. Therefore AB is equal to BC is equal to x. हे दिलेले आपल्याला. नाउ पायथागोरस थेरम. काय मिळतं आपल्याला पायथागोरस थेरमनुसार, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB ची पण व्हॅल्यू x आहे, BC ची पण व्हॅल्यू x आहे. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू काढायची AC ची. देअरफॉर AC इज इक्वल टू √2x स्क्वेअर.
AC is equal to root 2 x. Therefore AC is equal to root 2 x. Fourth question काय दिलं बघा आपल्याला. Find diagonal of a rectangle whose length is 16 cm and area is 192 square centimeter. एक रेक्टँगल दिलेलं आहे आपल्याला. रेक्टँगल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर लेंथ जी आहे ती 16 सेंटीमीटर आहे, डायगोनल आपल्याला काढायचे आणि एरिया दिलेला आहे याचा पूर्ण. मग आता समजा याची ब्रेथ जर आपण एक्स घेतली तर एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे आपल्याला आधी ब्रेथ मिळेल. आता हे काढल्यानंतर आपल्याला ही समोरची बाजू ब्रेथ मिळाल्यानंतर काय होतं, राईट अँगल ट्रायंगल होते तुमच्याकडे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस प्रमेय उत्तर येऊन जातं तुमचं. समजा ABCD हा तो रेक्टँगल आहे. लेट quadrilateral ABCD be a rectangle. Therefore, area of quadrilateral ABCD, रेक्टँगलचा एरिया काय असते, रेक्टँगलचा एरिया काय असते, तर लेंथ इंटू ब्रेथ L इंटू बी. एरिया आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 192 इज इक्वल टू लेंथ आहे आपल्याकडे 16 इंटू बी किती आहे, DC किंवा CD, एक्स घ्या किंवा CD घ्या असंच. देअरफॉर CD इज इक्वल टू 192 डिवाइडेड बाय 16. 16 16 32 म्हणजे 12 सेंटीमीटर. नाउ in triangle DBC, angle B is equal to, angle C is equal to 90 degree. Therefore, BD square is equal to BC square plus DC square. BC ची व्हॅल्यू किती आहे, BC ची व्हॅल्यू 16 सेंटीमीटर, 16 चा वर्ग अधिक BC आपल्याला किंमत आलेली 12 त्याचा वर्ग. 16 चा वर्ग 256, 12 चा वर्ग 144, दोघांची बेरीज केली तर ती किती, 400. देअरफॉर BD इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला, 400 चा वर्ग म्हणजे 20 सेंटीमीटर. काय काढायचं आपल्याला, डायगोनल. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. स्टार केलं तर पण स्टार अवघड नाही आहे प्रश्न. फाइंड लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज रूट 3 सेंटीमीटर. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले आहे आपल्याला. या इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय सांगितलेलं बघा. समजा ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता या इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिले, तर हाईट दिली, म्हणजे परपेंडिक्युलर हाईट दिली त्याची. ही किंमत दिलेली आपल्याला रूट 3. आता काय काढू सांगितलं आपल्याला, लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर. लेंथ काढल्यानंतर पेरिमीटर आपोआपच मिळणार आपल्याला. बघ मग सारखंच गणित आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण दोन पद्धतीने करू शकतो. एक तर ह्या साईडचं बायसेक्शन होईल. हे पूर्ण साईड जी आहे ती एक्स गृहीत धरा, एक्स 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 असं, आणि त्याच्यानुसार हे x/2 होईल. पायथागोरसचा थेरम वापरून तुम्हाला एक्सची किंमत मिळेल इथे. किंवा 30 60 90चा थेरम वापरून त्याच्यावरून पण तुम्हाला किंमत मिळेल तशी. Let triangle ABC be an equilateral triangle. Therefore, AB is equal to BC is equal to AC, and angle A is equal to angle B is equal to angle C is equal to 60 degree. Let AD perpendicular to BC. आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा. AD परपेंडिक्युलर आहे, हा अँगल 60चा आहे, हा हे परपेंडिक्युलर आहे. उरलेला अँगल कितीचा असेल, इन ट्रायंगल ABD काय काय मिळतं आपल्याला. अँगल B 60 डिग्रीचा आहे, अँगल D 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री. आता देअरफॉर
बाय 30, 60, 90 थिअरम काय म्हणतं आपल्याला काढायचं आहे काय तर हायपोटेनस काढायचं आहे. मग आता इथं ऐकेन ॲक्च्युली आपण 60 डिग्रीच्या अपोजिट साईड जे ती गृहीत धरू आणि त्याच्यावरून काढू, कारण 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आपल्याला दिलेली आहे. ए डी इज इक्वल काय असतं √3/2 इंटू काय हायपोटेनस किती आहे ए डीची किंमत आहे आपल्याकडे आहे √3 इज इक्वल टू √3/2 AB. therefore AB इज इक्वल टू किती मिळतात आपल्याला AB इज इक्वल टू हे √3 कॅन्सल होते, हे 2 गुणाकारात जातील म्हणजे 2. AB ची किंमत किती आली 2 सेंटीमीटर. आता AB ची 2 सेंटीमीटर आली म्हणजे BC ची पण 2 सेंटीमीटर आहे, AC ची पण 2 सेंटीमीटर आहे. पेरिमीटर काढायचं आपल्याला. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3 इंटू साईड असते आता पेरिमीटर इक्विलॅटरल ट्रायंगल असताना. साईड किती आली तुमची 2, 3 2 6 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC किती आहे 6 सेंटीमीटर. इथे लिहून टाकू आपण. AB काय साईड आहे त्याची, साईड इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. पेरिमीटर लिहिलेलं आहे. 6th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज मीडियन इफ BC इज इक्वल टू 18 and AB² + AC² इज इक्वल टू 260 then find AP. आता हे गणित आपण याच्या आधी पण केलेले असंच गणित. काय ट्रायंगल ABC समजा घेतलेलं आहे आपण. ट्रायंगल ABC मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर AP मीडियन आहे. ABC हा ट्रायंगल घेतला. AP जर मीडियन असेल तर BP आणि BCचं माप सारखं होईल. काय दिले आपल्याला AB² + AC² ची किंमत दिलेली आणि दुसरी काहीची किंमत दिली BCची. BPची किंमत मिळेल आपल्याला BC वरून मिळते. याची 18 असेल पूर्ण तर अर्धी किंमत म्हणजे 9 होईल आणि या दोघांची बेरीज आहे AP आपल्याला अकॉर्डिंग थेरमनुसार काढता येते. इन ट्रायंगल ABC काय AP इज मीडियन. therefore AP जर मीडियन असेल तर खालच्या दोन बाजूचे समान भाग होतील. AP BP इज इक्वल टू PC इज इक्वल टू 1/2 इंटू BC which is equal to 1/2 into BC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 18 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 9. आता काय काढायचं आपल्याला तर AP ची किंमत काढायची. 7वं गणित काय दिलं ट्रायंगल ABC इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल पॉइंट P इज ऑन द बेस BC such that PC is equal to 1/3 of BC. if AB is equal to 6 cm find AB. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे AB 6 आहे, AC 6 आहे, BC पण 6 आहे. BC 6 असेल तर PCचं माप तुम्हाला मिळेल ते किती मिळतंय 2. आता काय काढायचं आपल्याला तर AP ची किंमत काढायची. आता ह्या AP ची किंमत काढायची त्यासाठी आपण काय काम करू इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करू इथं. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावरती काय होतं तर इथं राईट अँगल आहे आपल्याला. आता या राईट अँगल ए समजा AMP असं जर ट्रायंगल घेतला आपण तर या AMP चं आपल्याला हायपोटेनस काढायची AP. त्यासाठी आपल्याला MP चं माप माहिती पाहिजे, AM चं माप माहिती पाहिजे. AM चं माप आपल्याला काढता येईल का काढता येतं. 30, 60, 90 चं प्रॉपर्टी वापरा. हा अँगल 60 चा आहे ट्रायंगल AMP मध्ये हा 60 हा 90 म्हणून हा 30 30 60 90 ची प्रॉपर्टी वापरून AM ची किंमत मिळेल आपल्याला आणि त्याच्यानंतर MP ची किंमत मिळेल का तर MP ची पण किंमत मिळेल. बघ MP ची किंमत कशी मिळेल ज्यावेळेस इक्विलॅटरल ट्रायंगल असतो आणि अल्टिट्यूड असतो एक टाकलेला आपण त्यावेळेस काय होतं खालच्या दोन बाजू समान भाग म्हणजे M जो आहे तो मिड पॉईंट होतो या ट्रायंगलसाठी म्हणजे BM आणि MC चं माप सारखं होतं. आता BM चं आणि MC चं माप बघा किती मिळतं आपल्याला ते पूर्ण माप जे आहे ते 6 सेंटीमीटर आहे. अर्धा माप किती होईल 3. आता हे पूर्ण माप जर 3 सेंटीमीटर त्यातलं 2 सेंटीमीटर गेलं म्हणजे हे किती राहिलं तर 1 सेंटीमीटर म्हणजे MP चं माप आपल्याला मिळतं 1 सेंटीमीटर. फक्त आता हे व्यवस्थित सगळं लिहावं लागेल आपल्याला. काय दिलेलं आपल्याला ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल therefore AB is equal to BC is equal to AC is equal to 6 सेंटीमीटर. AB चं दिलेलं माप आपल्याला फक्त BC AC आपल्याला मिळतं त्याच्यावरून. आता अजून एक काय गोष्ट दिलेली आहे PC is equal to 1/3 BC which is equal to 1/3 into 6 which is equal to 2 सेंटीमीटर. कशाची किंमत मिळाली आपल्याला PC ची किंमत मिळाली. आता कशाची किंमत काढायची आपल्याला अजून AMP. आता ड्रॉ करू एक ट्रायंगल अल्टिट्यूड. लेट ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू BC. therefore in triangle AMB
काय काय मिळतं आपल्याला, अँगल बी 60 डिग्रीचा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे अँगल एम 90 परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला आहे. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री थर्ड अँगल ऑफ ट्रायंगल. देअरफॉर बाय 30, 60 अँड 90 डिग्रीज प्रॉपर्टी आपल्याला काय मिळतं बघा, ए एम इज इक्वल टू 60 डिग्रीच्या अपोजिट अँगल √3/2 इंटू हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसची व्हॅल्यू आपल्याकडे आहे √3/2 इंटू ए बीची किंमत आहे 6, बेत्रिक 6 म्हणजे 3√3 ही ए एमची किंमत आहे. आता कशाची किंमत काढायची, आपण इथेच बी एमची किंमत काढूया. किंवा प्रॉपर्टी वापरून तुम्ही डायरेक्ट जरी लिहिले इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर जो आहे तो बी एम आणि एम सी सारखं माप होतं तरी पण चालतं. किंवा तुम्हाला इथं पण मिळतं बी एमचं माप. बी एमचं माप कसं मिळतं तुम्हाला इथे, 30 डिग्रीच्या अपोजिट अँगल आहे, अपोजिट साईड आहे. 30 डिग्रीच्या अपोजिट साईड किती असते, 1/2 इंटू ए बी विच इज इक्वल टू 1/2 इंटू 6 म्हणजे किती, तर 3 सेंटीमीटर. म्हणजे बी एमचं माप आपल्याला मिळालं 3 सेंटीमीटर. बी एमचं जर 3 सेंटीमीटर असेल तर एम सीचं माप पण किती असेल, तेवढंच असेल. देअरफॉर एम सी इज ऑल्सो इक्वल टू 3 सेंटीमीटर. का बरं, तर सिन्स बी एम इज इक्वल टू एम सी. आता हे कशामुळे लिहिले, इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी म्हणून एम सीचं माप आपल्याला मिळालं. नाऊ एम पी इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, एम सी मायनस पी सी. एम सीची व्हॅल्यू किती आली 3, पी सीची व्हॅल्यू आपण काढली किती आली ती 2. 3 + 2 म्हणजे 1 सेंटीमीटर. याला कारण काय असेल, तर एम डॅश पी डॅश सी. आता इन राईट अँगल ट्रायंगल ए एम पी पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आपल्याला. बाय पायथागोरस थेरम काय मिळतं आपल्याला, ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर. ए एमची व्हॅल्यू आपण काढली, ए एमची व्हॅल्यू किती आली आपली 3√3 प्लस एम पीची व्हॅल्यू आपण काढली ती म्हणजे किती 1. 3चा स्क्वेअर 9, √3चा स्क्वेअर 3 प्लस 1चा स्क्वेअर 1. 9 × 3 27, 27 प्लस 1 इज इक्वल टू 28. आपल्याला ए पीची व्हॅल्यू काढायची. ए पी इज इक्वल टू किती मग, तर √28. आता याला शॉर्ट फॉर्म देता येते का, बघा 28चे फॅक्टर्स काय पडले 4 × 7. आता √4 साठी बाय काय 2 √7 सेंटीमीटर एवढी किंमत कशी आली ए पीची.